आशाताई मुकेश पाटील पांडे या सुद्धा इथे आवर्जून उपस्थित आहेत. जिल्हा परिषद सदस्य आवर्जून उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांचा आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजचा कार्यक्रम पाटील साहेब यांचा सुद्धा पुन्हा एकदा सगळ्या महिला मैत्रिणींकडनं लोकप्रिय आमदार सन्माननीय संतोष नाणे पाटील यांच्या वतीनं मनापासून स्वागत करू. सादर आहोत साईनाथ प्रोडक्शन पुणे निर्मित क्रांती नाना माळेगावकर निमित्त प्रस्तुत खेळ रत्नाला पैठणीचा अर्थात न्यू होम मिनिस्टर मूर्ती. एकदा पुनश्च सर्वांचं आदरणीय लोकप्रिय आमदार सन्माननीय संतोष भाऊ नाणे यांच्या वतीनं मनापासून स्वागत करून आपण आजचा 5886 वा कार्यक्रम खास तुमच्यासाठी मी साजरा करतोय. या माऊलीपासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होते. नमस्कार वहिनी, नाव तुमचं? ऐश्वर्या. आणि साहेबांचं? आकाश. आणि आडनाव सरनेम? फोलाने. आणि ते सगळं मिळून ते एकदा सांगायचं. ऐश्वर्या आकाश दांडगे. थोडासा आवाज याचा प्रेम शार्पपणे आपला आवाज लावून करा. पुन्हा एकदा वहिनींसाठी टाळ्या वाजवल्या सगळ्यांच्या. टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितल्या तुमच्याकडनं उखाणा ऐकायचा आहे म्हणून. बया लाजलेला सगळ्यांना उखाणा आला पाहिजे. महादेवाच्या पिंडीला म्हटलं की 2000 रुपयाचा दंड आहे. तो सोडून कोणताही उखाणा घेतला तरी चालेल. हा. वड्यात वडा बटाटा वडा आकाशरावने मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा. म्हणजे आकाशराव दगडफेक करतात. हा या काय नाव आपलं? डबल सीट आले की दोघी जणी. पुढे शीतल सागरदा. त्याच्या पुढे झाले ना तुमचं? मग यायला पाहिजे ना काहीतरी म्हणा. आता या पुढे पटकन सगळे उखाणा तयार ठेवा बरं. पटपट. हा या पुढे मी शिकवतो. चलो. हा बोला. कविता वाकडे. वाकडे. बरं उखाणा सरळ बोला. साडी घालते फॅशनची परत येते साधा विशाखा माझी पुष्ट मी त्यांच्या राधा. राधाची गावडीच आहे बघ. हा या. आपलं नाव? अश्विनी सुनील आढावे. अश्विनी सुनील आढावे. बरं पुढे. मंगलसूत्र आहे सौभाग्याची खून सुनील रावांचं नाव घेते मी आढाव्यांची सून. धन्यवाद. ज्याचा सगळ्यात भारी उखाणा असेल ना त्यांना लगेच पैठणी साडी पाठवे उखाणा पाहिजे. पूजा राजपाल गवई. बरं पुढे. चांदीची जोडवे पतीची खून राजपालचं नाव घेते गवईची सून. तुम्ही काय एवढं टेन्शन मध्ये आले का? बच्चन हक्का बाकी आहे हो का? जास्त टेन्शन नका घेऊ. बोला. आरती यजनंदन सुद्धा मागे बसणे फक्त शांत बसायचं. वहिनी जाऊ कशी घरा? वहिनी तुम्ही इंस्टाग्राम आहेत का? घरी गेलं तर रील बनवा. बोला बिसाडी आणि नमस्कार माझं नाव प्रियंका राजेंद्र घरात. नमस्कार माझं नाव क्रांती नाना माळेगावकर. तुम्ही पाहता आजच्या ठळक बातम्या. चांदीच्या परातीत केसराचे वडे. चांदीच्या परातीत केसराचे वडे. राजेंद्र मात्र हुशार बाकी सर्व वेळे. ते थोडं हुशार त्यांना पण आणले नाही. भारीच आहे ते नाव. वहिनी मेकअप छान झाला होता. किती वेळ गेला हे सगळं तयार व्हायला? 10-15 मिनिटं. कसं आहे माहिती आहे का? फाउंडेशन वगैरे छान बसते. बाकीचं काही नाही. काय होतं माहिती आहे का? बऱ्याच जणींचं फाउंडेशन वेगळ्या नंबरचं असतं. त्याचा चेहऱ्याला टोन वेगळा असतो. ते घाम आलं की वरी वेगळं खाली वेगळं. नवरा घरी गेल्यावर म्हणतो बाई माझीच आहे कशी तुमच्या बसले एकदम. येस. काय नाव आपलं? साक्षी
साक्षी सिद्धार्थ खरा लोखंड होतं जोरा मोबाईल भारी उडी मारून घ्या मग. हा तुम्हाला जसं आवडेल तसा एखादी भांड तुम्ही वाटते बरं शब्द उत्तर देते. हा सगळे उघडले एकच आवडतात. बरं मग एखादं पुस्तकात छापून टाका प्रकाशनापासून ते बहुचार्य करूया. बोला तुम्हाला जो येईल तो घ्या. तुमच्या समोर झालं चालेल ना काही पण घ्या. हा असं कसं झालं. बिचारीने कुणाच वाटलं एवढं टेन्शन नका देऊ. काय घ्यायचं तो घ्या. हा आला नाही का आला नाही का. 2-4 शिव्या द्या मला मग. आता आला नाही तर मी काय करू शकतो. घ्या काहीतरी घ्या. हा मी टाकत होते सडा अहोंच्या वेळात गेला खरा आणि माझा जीव थोडा बया गावाकडे घेऊन जावा त्यांना. वहिनी हे असं करा. हे तुम्हाला माहिती आहे का. इकडे बघा हे सिंगल खाली आलं असं आलं आणि ज्यांनी स्ट्रेटनिंग केलेलं असतं का सिंगल आलं. हा मीना योगेश वाकडे. वाकडे तिथे एक वाकडे. पुढे नाव घ्या नावात काय विशेष. योगेश राव माझ्या मिस्टर त्यांनी त्यांची मेसेज. सांगणार राहुल वाकडे. वाकडे लय वाकडे हा ना सरळ कोण सापडेल वाकडे वाकडे असू द्या. हा एक निरंजनी 2 वाती. राहुल पार्जरे माझे पती मी त्यांची सोबत. बोला. स्मिता मंगेश रायके. बरं पुढे शिवरायांच्या डोक्यावर जिजाऊंचा हात मंगेश पाटलांची आणि माझी जन्मोजन्मीची साथ. बोला. आणि नाव दिवे अमोल फोडाने. काय म्हणले. दिवे अमोल फोडाने. बरं पुढे आकाशात रात्रीने चमकतात चंद्र आणि तारे. काही दिसत नाही निवड पॅकच केले. आकाशात रात्रीने चमकतात चंद्र आणि तारे अमोल रावांसाठी सोडले सारे. म्हणजे आता ओळे मुंडे कपाळावर कुंकाचा ठसा. दीपकरावांचं नाव घेते तुम्ही सगळे शांत बसा. बरं बिचारी नशीब असते तर म्हणले असते बोलण्यात बसते. बोला. दिलीप खेळते. किरण खेळते. पुढे कपाळाचं कुंकू जसं चंद्राचा ठसा. कपाळाचं कुंकू जसं चंद्राचा ठसा. दिलीप रावांचं नाव घेते तुम्ही सगळेजण बसा. हे शांत म्हणजे तुम्ही बसा म्हणजे एवढा फरक. या काय आपलं नाव. कामिनी मनोज बेलुरकर. दामिनी. पुढे येत होती जात होती घड्यात पाठ. काय बंगालवर आलता का बाहेर. हा येत होती जात होती घड्यात पाठ. ते घड्यात वाजले होते मनोज रावांचं नाव घेते विंचूरकरांची लेख. जी नाव आपलं. नव्या अक्षय देशमुख. बरं पुढे श्रीकृष्ण वाजवतो उपासनी अक्षय रावांच्या संसारात मी सदा हसवी. गजरा बिजरा प्लास्टिकचा आहे. हा ना तरी म्हणलं एवढा कसा काय चमकायला लागलाय. बघा ना कॅमेऱ्यात. हा माझं नाव प्रियंका विलास साळवे. चांगलं आहे. बदलायचंय का नाही ना. हा पुढे लाल मणी तोडले काळे मणी जोडले विलास नावांसाठी आईवडील सोडले. बरं या संबोधी सिद्धार्थ रानडे. साधारण इंग्लिश मध्ये म्हणतात राईस. आणि बिर्याणीचा तांदूळ असलं तर बिर्याणीचा राईस. हा सिद्धार्थ रावांचं नाव घेते ते माझी पहिली चॉईस. वहिनी लय वेळ गेला तुम्हाला असलं तयार व्हायला. खरंच खूप गेला वेळ. रुपाली दिनेश दांडगे. गाडीत गाडी गाडीला टायर. आमच्या टीम ऑन द फायर. गाडी डेक्कन पेन धामाराव माझे पहिली चॉईस. दादा मेडिकल मधनं 15 महिन्याच्या गोळ्या पोचतात. दोघं पण खाऊया. ते एवढं गाडी बिडी म्हटलंय म्हणलं पुढं साडी बिडी बघायला द्या. हा गाडीत गाडी बरं दुसरी. हा थांबा काय म्हणले. काचेची गोरी आता तर पाणी आंघोळ पण करते तर धमारावांची राणी. असं फिरा ना. हा बोला. गंगासागर विशाल पैठणपुरा. तुमचं नाव गंगासागर आहे. बर पुढे हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात. परत तैरुची फोड. टिंब टिंबांचं बोलणं. विशाल रावांचं
माझं खूपच गोड. काय म्हणता? माझं नाव शुभांगी दीपक लांडे. पुढे मी थोडस कॉमेडी नाव घेणार आहे. काय नाही ते नाही जमलं. हुल्लाला हा. एक होती चिऊ, एक होती काऊ. जास्त डोकं नका खाऊ. आमच्या बोक्याचं नाव घेते, जास्त डोकं नका खाऊ. तुम्ही काय करता हो? मी ऍग्रिकल्चर असिस्टंट आहे सर. छान ऍक्टिव्ह वाटतंय तुम्ही मला. खाल्लं येताना डान्स करता आहे स्टेजवर एवढं उत्साही होत. हा करायला खूप आवडतं सर. त्यांना घेऊन बी करायचं जावं कधी मध्ये, त्यांचा बी फायदा होईल. हा नंदिनी बाळासाहेब शेवाळे. मी उखाणा घेतलीये. देवळीत देवळी देवळीत होती वीट आणि बाळासाहेबांना झाली ती एका केलेली. भारी सांग बुकिंग एस टी आरक्यू झेडको. हा तर म्हणला यस नाम मुबारक तुमच्यापासून. हा निकिता मुकेश ओवाळ. चालच्या कैरी आंबा. हा आंबा. काठीच्या बशीत चक्कूची फळ. काठीच्या बशीत चक्कूची फळ. मुकेश ओवाळची पप्पी लयच गड. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे आलू आलू. Once more. तुम्हाला जास्त नाही करायला वाटतंय. बरं असं या बघितल्या काय कौतुक आहे तुमचं. कांदाची बसली बसली काय या इकडे. काठीच्या बशीत चक्कूची फळ. काठीच्या बशीत चक्कूची फळ. मुकेश ओवाळची पप्पी लयच गड. हा किती अमोल कोरडे. सायंकाळच्या वेळी दिवा लावते देवाला. अमोल रावांचा महिमा घेताना आनंद होतो मनात. माझं नाव भावना विश्वनी जयस्वाल. पुढे अमेरिकन साडी गोल्डन ड्रीम. विश्वनीजी माय डिअरेस्ट टीम. येस. तुम्ही काय बचत गटाचे अध्यक्ष आहेत का? सरपंच आहे. बघा म्हणलं ना साडीचं पदरवरनं जजमेंट काढता येतं. हा पुढे सविता गजानन लहाने. इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मोर. आणि सूर्याला इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मी. मून म्हणतात. लीगल सील कशी व्हायची. हा असू दे तुम्ही सरपंचाच्या सहभागी होते काहीच बोलत नाही. हा सूर्याला म्हणतात मून. मी सोनवणे परिवाराची कन्या, लहाने परिवाराची सून. जी. माझं नाव दुर्गा नंदकिशोर सुरोशे. गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं. गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं. नंदकिशोरचं नाव माझ्या मनात कोरलं. येस. माझं नाव सुधा कैलास आक्कर. सोन्याचं मंगळसूत्र सोनाराने घडवलं. कैलास रावांचं नाव घेण्यासाठी संतोष दादांनी बोलवलं. माझं नाव अश्विनी आशिष ढवळे. समोर बघा ना. उमराच्या झाडाखाली ऋषी घेतात विसावा. आशिष रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांचा आशीर्वाद. तुमचं खाण्याला वन समोर आलाय. तुम्हाला एक बक्षीस पण देऊ. बोला. हा सोन्याचं मंगळसूत्र सोनाराने घडवलं. कैलास रावांचं नाव घेण्यासाठी संतोष दादांनी बोलवलं. हे सगळ्या माता माऊलींचं प्रेम आहे दादांवरती. हा माझं नाव अश्विनी कुंदर जिंगळे. म्हणजे त्याच्यात कोण घ्यावं मटणाचा रस्सा केला वाटून काढून. मटणाचा गणपती झाल्यावर काय वाटत. हा मटणाचा रस्सा केला वाटून काढून. प्रसाद वगैरे रुसून तुम्हीच खाल्ला चाटून. माझं नाव दीपाली शामसिंग टोलिया. गडबड नका करू. काय गडबड आहे का? नाही. हा नाही आता काय करतं डान्स. अयोध्याचं राम मंदिर बांधायला कारागीर होते कुशल. शामरावांचं नाव घेते क्रांतिनानासाठी स्पेशल. याचा अर्थ माझा कार्यक्रम तुम्ही बघताय. युट्यूबला पाहताय. हा उखाणा पण माझाच युट्यूबवर आहे. तिकडे ताजमहलचं आहे. श्रीराम मंदिर. या सगळ्यांच्या जोरदार टाळ्या वाजल्या. हजारो वर्षाचं स्वप्न होतं ते मोदी साहेबांच्या माध्यमातून आणि आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून रामलल्ला अयोध्येत आले. हे स्वप्न साकार व्हायला सुद्धा आदरणीय आमदारांचे सुद्धा सगळे हात आहेत. या सगळ्यांनी एकी दाखवली म्हणून रामलल्ला आज अयोध्येमध्ये आहे. त्यामुळे ना सगळ्यांचा आवाज बोला जय श्रीराम. येस.
जय श्रीराम. जय श्रीराम. हा पुढे त्याच्या पुढे काय काम? हा बरं बोल. सर्वप्रथम मी दादाला धन्यवाद म्हणेन, कारण दरवर्षी दादा तुम्ही आमच्या महिलांसाठी खूप वेगवेगळे कार्यक्रम आणता आणि एक अपेक्षा आहे तुमच्याकडनं, कारण इथे सर्वजण जमलेले आहेत. तसं तुम्हाला भेटायची इच्छाच होती, तर आता इथं आहे म्हणून दादा महिलांच्यासाठी, मुलींसाठी, संरक्षणासाठी फक्त कायदा महिलांच्या हातात द्या. जय जिजाऊ, जय शिवराय. माहित नाही हो. हा कसं आहे तुम्ही बोलता, मला पण बोलणार. काय नाव आपलं? माझं नाव स्वाती लाटे. बरं, आणि यांचं नाव तुमच्या? बरं उखाणे. हा. यमुनाच्या डोहामध्ये श्रीकृष्णाची सावली, यमुनेच्या डोहामध्ये श्रीकृष्णाची सावली, रविरावांना जन्म दिला धन्य ती माऊली. 1 2 3 4. ज्यावेळेस मी तळ्यात म्हणेन त्यावेळेस रस्तीच्या उडी मारायच्या. मळ्यात म्हटलं की पाठीमाग. हे दोन्ही पाय तुम्हाला एकदाच टाकणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, ज्यावेळेस मी तळ्यात म्हणेन त्यावेळेस रस्तीच्या पुढे. मळ्यात म्हणजे चुकलं की समोरच्या तळ्यात. तुम्ही हसायला आणि शांत बसायला तयार आहात. पुढच्या 3 तास तुम्ही आणि मी खेळदाचा होम रेडी करायची सुरुवात. एकदा आवाज देता गणपती बाप्पा. पुढे एकदा संतोष भाऊच्या वतीने आपलं स्वागत आहे. रेडी? पुढे सांगतो, तळ्यात म्हणजे कडाच्या वहिनी, मळ्यात म्हणजे हे दोन्ही पाय तुम्हाला एकाच वेळेला टाकणं गरजेचं आहे. करू सुरुवात. रेडी सगळ्या? रेडी सगळ्या? खूप साऱ्या शुभेच्छा माऊली तुम्हाला. रेडी? तळ्यात आल्या सगळ्या? वा वा. रेडी? मळ्यात, तळ्यात. हो खाली सोडा. कसं दिसते? चांगलं म्हणतात ते. रेडी? मळ्या, तळ्या, मळ्या, मळ्या. आता जेवढ्या पुढे आल्या होत्या त्या सगळ्या आऊट होत्या, पण एक डाव भूताचा म्हणून तुम्हाला माप समजलं ना? डबल बोलायला मळ्या. तिकडून 2 नंबरच्या वहिनी उडी अशी मारतात, तुमने बुलाया चली आई मग निकल गई. आजी भाभी मारू ना उडी. बोलतो पुढे येणे का, मळी बोलतो मागे जाणे का, एक साथच पाय टाकणे का. रेडी? तळ्या, मळ्या, मळ्या. कोण गेला? या इथून खाली रस्ता. अजून कोण गेला? या एक आता सकाळी गेला. दोन्ही घालून दाखवतो. या इथं माझ्या बरोबर. हे थोडं पलीकडे घे रे. त्यांना इथं दे. हे काय इथं जाऊ द्या ना. तिकडं सरकत होतो. हे तळ्यात आहे, हे मळ्यात आहे. बरोबर आहे? हे तुम्हाला मी सांगितलंय. हे सांगून सुद्धा तुम्ही आउट होता. बघायचं. रेडी? तळ्या, या ना पुढे. तुम्ही राहता कुठं? इथंच राहता. रेडी? तळ्या गेले ना, जाऊ आपल्याला. वहिनी दोन्ही पाय एकदाच टाकायचे. हा सर तुम्ही कुठं राहता? बरं आम्ही पुण्याला राहतो. रेडी? लक्ष द्यायचे मॅडम. मळ्या, तळ्या, मळ्या, मळ्या. मी आउट होऊन मला पण पैसे नेसायचे ना. रेडी? तळ्या. बरोबर आहे वहिनी? आपलं काय नाव म्हटलंय? मीना भोपळे. रेडी? तळ्या. वहिनी ऐका ना, तुम्ही पडू नका ते घाण दिसेल. बस माझी वाटते हो काहीतरी. हे दोरी सरळ कर रे. दोरी हे पोरी दोरी सरळ कर. हलू नका बरं. हे लक्ष द्या. आता ऍक्टिव्ह राहता बरोबर. रेडी? मळ्या, तळ्या, मळ्या, तळ्या, तळ्या. त्यांनी ठरवलंय आज वजनच कमी करून घ्यायचं, त्याच्यामुळे बिचारी काही नाराज. येस तुम्हाला छान होतं असं बिचारी गोरगरीबाची. काय करता तुम्ही? मग व्हॉट्सअपला मेसेज करा. हा स्वभाव भारी आहे की. आणि साहेब लव्ह मॅरेज
मी अगोदर लागले होते त्याच्यानंतर ते 5 वर्ष. दोघं पण इष्टीतच असतात. भांडण अजून तर झालेली का? तुम्हाला बघून कशाला भांडण बिचारा. हे तर एवढा मोठा भाऊजी गप बसलाय तुम्हाला बघून काहीच बोलणं गेलंय. एक मुलगा एक मुलगी. अहो मी त्यांना विचारलं काय प्रगती, त्यांनी सांगितलं एक मुलगा आणि एक मुलगी. तुम्हाला कळलंच नाही का? प्रगतीचा अर्थ कळला का? घर गाडी बंगला असं. त्यांनी सांगितलं एक मुलगा झाला आणि मुलगी झाली. कानाकारच आहे तुम्ही. अहो प्रगती विचारली मी तुम्हाला. शिवाय काही सांगता काय? वहिनी मी त्यांना म्हटलं कधी लग्न झालं? 13 मध्ये. काय प्रगती केली? म्हणजे एक मुलगा झाला एक मुलगी झाली. पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्ही काय म्हणलो नाही लक्ष द्या. तुम्हाला सांगून मी आउट करून दाखवतो. रेडी? तळ्यात पुढे मळ्यात मागे. रेडी? मळ्यात तळ्यात. किती विचार करायला लागले. रेडी? तळ्यात बॅलन्स केला. रिचार्ज करून ये. गेले ना. हौशी वाटली आहे का नाही? कधी झालं तुमचं? 22 मध्ये. आणि साहेबांचं ते बी इथे राहतात. या दोघांवर होणाऱ्या लक्ष ठेवायचं. रेडी? तळ्यात. रेडी? मळ्यात. दोघीच गेला होतो मी. मळ्यात म्हटलं होतं मी. बरं असू दे. रेडी? मळ्यात. गेले पाठीमा अळून गेलं. जाऊ द्या बहिणीकडे. येस. तुमचं कधी लग्न झालं? 4 महिने झाले. 4 महिने. तास आहे तुमचं. काय करतात साहेब? कंपनीमध्ये. कसं अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज? मला नाही वाटत तुम्हाला लव्ह अरेंज मॅरेज असतं. लव्ह मॅरेज वाटते मला. नाही ना सगळं. नाव कमवायचं होतं सर बापाचं काम. क्या मला काय आवाज दिला एकदा. हे लय महत्वाचं मेसेज आहे माऊली. तुम्ही काही केलं नाही, तुम्ही शिकले नाही तरी चालले, पण तुमच्याकडे कोणी बोट नाही केलं तरी पाहिजे. येस. शिकले तुम्ही किती? 12वी पास. 12वी पास. वा वा. मी ग्रॅज्युएट आहे. हे तळ्यात आहे, हे पुढे आहे. बाकी तुझी किती 9वी झाली का? रेडी? तळ्यात. बरोबर. तुम्ही आऊट झालं, मी जबाबदार नाही. रेडी? तळ्यात. पहाटेपर्यंत कार्यक्रम चालत. त्या संजनाताईंची तर रात्री 3-2:30 वाजले का संपायला. असू दे असू चालेल. बिचारी छान बोलते. रेडी? मळ्यात. मी काही करेन. रेडी? तळ्यात. आता नव्हतं यायचं. तुमची कॉपी केली मी. माझी कशाला कॉपी केली? मला करायची होती. आवडती कॉपी करा. दूध टाकून चहा करून या. जाऊ आता. रेडी? मळ्यात तळ्यात. तुम्ही पडले तर मी जबाबदार नाही. मळ्यात तळ्यात तळ्यात. याकडे अजून वहिनी. वहिनी, तुम्हाला एवढं छान खेळण्याबद्दल माझ्याकडून डबा द्यायचा. तुम्ही सरळ तुम्हाला काय वाटलं? अहो हे सरळ केलं. एका डबा असतो सरळ केलं. लग्नाची आठवण चालत नाही. परत जाईल. मी आपलं सरळ करायला म्हणजे तुमचा काही समज झाला वाटतं. असं द्या. रेडी? मळ्यात तळ्यात. मळ्यात तळ्यात तळ्यात. काही जागेवर नाही मारली. सकाळी. तुमचं कधी झालं? माझं सर 2019 मध्ये अरेंज मॅरेज. सॉरी का म्हणले? नाही, मी लव्ह मॅरेज म्हणणार होते म्हणून सॉरी. इच्छा होती का? नाही. करू सुरुवात. हे आऊट होणार आहे ना. रेडी? तळ्यात. रेडी? मळ्यात तळ्यात तळ्यात. बरं. रेडी? मळ्यात तळ्यात तळ्यात. हल्ला तरी आऊट असेल ना. रेडी? मळ्यात मळ्यात. हे कर कबड्डी कबड्डी.
कार्यक्रम बघतात हो. कधीपासून? सूर्याला क्या बात आहे, धन्यवाद. तुम्हाला वाटतं का कधी दादा कार्यक्रम ठेवतील? अपेक्षा होती. एकदा टाळ्या वाजवल्या दादांसाठी. संतोष भाऊंच्या माध्यमातून पहिल्यांदा इथे येण्याचा योग आला. रेडी? पुढे टाळ्या त्या मागे माळ्यात आहे. रेडी? टाळ्या. बरोबर आहे ना वहिनी? टाळ्या. सोलडी माळ्या. टाळ्या टाळ्या. सोलडी टाळ्या. काय घेणार तुला? नाही बरं. सोलडी पहा इकडे. रेडी? टाळ्या. बरं इकडे ठेवा, दुसऱ्या घरी ठेवा. रेडी? मळ्या मळ्या. मगाचा एक आताच एक दोन झाले. बसून हे फळ्या मजबूत आहेत ना? हा ना, ते पण बातमीची भाऊजी गेले खाली ते. या इकडं नाही तर हल्लं तरी उद्या मला फास्ट थोडस. तळ्या मळ्या तळ्या तळ्या. बिचारी काय गणपती कोंबड्या बघायला लागली का? रेडी? मळ्या मळ्या. इथनच पाया पडल्या तुम्हाला. वहिनीचे रोज अशा उड्या मारल्या तर काय होईल? काहीच नाही. काय होत नाही, फायदा होईल ना. तेव्हा रेडी? तळ्या मळ्या तळ्या तळ्या. रेडी? तळ्या. तुम्ही मला मारायचं ठरवलंय का? हा एका रट्ट्यात खाली जाईल मी इकडे. तुमच्या बाजूला थांबायचं नको. सारखं वहिनी पण आपण उड्या मारू. हे थोडं फास्ट राहील आता. रेडी? शिक्के आणून ठेवा 2-3. रेडी? तळ्या. रेडी? मळ्या तळ्या तळ्या. रेडी? तळ्या. पट 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 थोडं फास्ट. चलो रेडी? हा तळ्या. बसून घ्या. इकडे असल्या वहिनी तुम्ही म्हणले होते नाव? ऐश्वर्या. ऐश्वर्या. इकडे तुम्हाला अभिषेक पाठव तुमच्या. रेडी? मळ्या तळ्या. माझ्याकडे नका बघू. रेडी? हा तळ्या. हा रेडी? मळ्या तळ्या तळ्या. रेडी? तळ्या. हा मळ्या मळ्या. रेडी? तळ्या तळ्या. रेडी? गेल्यावर हा एकदा ट्राय करून सगळ्या शिकल्या. शिकले काय ठेवू आणि ते वर दिसेल सगळे. हा साईराम. रेडी? तळ्या. रेडी? मळ्या मळ्या. तुम्ही काय योगासन करायचं ठरवलं का? या सगळ्याच वहिनी जिंकल्या. जोरदार टाळ्यांसोबत पहिल्या असलेली फायनली. मुळीच नव्हतं रे काना. टोन बघा आवाजाचा. तुझ्यासाठी 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 मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना. तुझ्यासाठी 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 मुलीच नव्हतं रे काना माझ्या मना. हा गाणं थोडं लवकर कर ना प्लीज. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना. मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मना. तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुझ्यासाठी
सांगतो कोण काय काय म्हणते. हा ओके रेडी. हा मुळीच नव्हतं रे काना टोन बघा आवाजाचा. हा तुझ्यासाठी 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 वहिनी ह्यांना प्रचाराच्या टॅम्पोवर बसवलं ना समोर भाऊ. ही जर बिचारी टिप टॅम्पोवर असं कार्यक्रमच झाला व्यवस्थित. या पुढे हा मागच्या वहिनी प्रत्येकाला आपापल्या नवऱ्याची शपथ. मुळीच नव्हते रे काना माझ्या मना तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले येस मुळीच नव्हते रे काना पाऊली चलती मैं तेरा खून पी जाऊंगा. हाँ. नव्हतं रे काना माझ्या मना मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना तुझ्यासाठी रश्मी खांडेवाल जी 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 बोला. ते नाही जसं येत तसं म्हणा. हा मुलतीसाठी काना मुलतीसाठी काना माझ्या मना तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले ते गाणं काय तुम्ही म्हणले काय. या काय नाव आपलं. माझं क्रांती. हा मुळीच नव्हतं रे मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मना पहिल्या दिवशी जन्मलं बाळ दुसऱ्या दिवशी. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले बरं असू द्या पुढे. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना मुळीच नव्हतं रे हा मनीषा कौसमोर मुळीच नव्हतं रे काना माझ्या शारदा कुंडू मुळीच नव्हतं आता इथे पुढे पाठवली इकडे इथे सेंटरला दिसते चांगलं. उभं इथं. हा मुळीच नव्हतं रे काना तुझ्यासाठी 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 गाणं कुठं आहे त्या कुठं आहे. चला पुढचा वेळी पटपट या. ह्यांचा आवाज भारी आहे. येस काय नाव तुमचं. दूध सी सफेदी निर्मल से आई रंगीन कपड़ा भी खिल खिल जाए सबकी पसंद निर्मा. स्क्रीनला बघा कसं पांढर समोर होतं निर्मा जाहिरात पुढे बघा. हा गाणं कुठलं आहे. मनात नव्हतं रे काना माझ्या मना तुझ्यासाठी आले वना मनात नव्हतं रे मागे उचल ना. काना तुझ्यासाठी आले वना हा या पटकन. पटपट पाठव. आणि इकडे.
तुझ्यासाठी 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 सोडीले घरदार तुझ्यासाठी सोडीला संसार तुझ्यासाठी सोडीले घरदार तुझ्यासाठी सोडीला संसार उघडी बाजरी कोठाला उघडी बाजरी कोठाला तुझ्यासाठी 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 आले तुझ्यासाठी मी यांना पैठणी द्यायला निवडलं. तुम्हाला पटलं असेल तर टाळ्या वाजवलं. कारण की ह्या बिचारीने नाही का त्यांच्यापेक्षा त्यांनी लेस काय काय केलं. ओके बाकी सगळ्या पुढच्या खेळामध्ये भाग घ्या. असंच बसा पट. येस आम्ही आता पुन्हा एवढे आले विचार करता सगळे बहुमताने त्यांना आमदार करणार आहे. त्यांचा विजय होणार आहे ही माझी गणपतीला विनंती. गणपती बाप्पाच्या गावाची गणपती बाप्पा भंडारा करून टाकेल त्या निवडून की धमाकी गडबड नका करू. येस बहुवरचं गाणं कसा वाटला कार्यक्रम तुम्हाला? दिले बंद करा. कार्यक्रम कसा वाटला? संधी मिळाली कधी असं डान्स केला का आयुष्यात पहिल्यांदा भाऊमुळं भेटलं मला पहिल्यांदा करायला. भाऊ विजय होणार. खरं सांगतो भाऊ ही महिलांच्या मनातली भावना आहे. कारण स्टेजच मिळत नाही महिलांना. तुम्हाला हा कार्यक्रमाला आवाज येऊ द्या. गणपती बाप्पा. आता 10 पैठणीसाठी या बाजूने 5 आणि या बाजूने 5 आपण देणार आहोत. ओके पहिली गोष्ट तुम्हाला कार्यक्रम आवडत असेल ना कॅमेरे त्या बाजूला घ्या. आता दोन्ही हात वर करून भाऊंसाठी 10 सेकंद जोरदार काय वाजवेल सगळ्या सगळ्यांचे 10 सेकंद नाही झाले. आवाज येत नाहीये. यस मौली असंच प्रेम राहू द्या. आज भाऊमुळे तुम्हाला जनसागर भेटण्याचा योग आला त्याबद्दल आभार व्यक्त करतो. माता भगिनींनी आज या ठिकाणी या कार्यक्रमाची खूप जास्त मोठी शोभा वाढवली. खरं तर अनेक कार्यक्रम अशा असतात की आपण फक्त खाली बसतो आणि स्टेजवर बघतो आणि बाहेरचं कुणीतरी येऊन त्या ठिकाणी मग गायन करतं किंवा नाटक सादर करतात किंवा कॉमेडी सादर करतात. परंतु आज आपल्या सर्व लाडक्या बहिणींनी स्वतःचं टॅलेंट या ठिकाणी या मंचावर दाखवलेलं आहे. मलाही विश्वास नव्हता की आमच्या जाफराबादच्या सर्व लाडक्या बहिणींमध्ये एवढं टॅलेंट आहे. परंतु आज या कार्यक्रमाला जागेवर बघत असताना आमच्या राजूरच्या काय नाव याचं कुंबळेताई त्यांनी येत असो नसो पण स्टेज डेअरिंगने असा डान्स त्या ठिकाणी केला. निश्चितपणे आम्ही सर्वजण भारावून गेलो. त्याचबरोबर वेगवेगळे खेळ या ठिकाणी आता खेळले जाणार आहेत आणि क्रांती नानांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बक्षीस आपल्या समोर या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. खरं तर मला अगोदर माहिती असतं की एवढा हा खेळ रंगेल आणि न्यू होम मिनिस्टरला एवढा प्रतिसाद मिळेल तर निश्चितपणे आणखी काही बक्षीस आपण ठेवले असते. परंतु इथं काहीतरी सांगण्यात आलं की 51 पैठणी साड्या आहेत
त्या काही मी खरेदी केल्या नाही, त्या निर्मलाताई माझ्या आईने खरेदी केलेल्या आहेत. काही कमी असतील म्हणजे असतील तरी तर भर घालून टाक, कारण की महिला माता भगिनी आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आता उत्साहात आहेत आणि त्या नक्कीच आता या मंचावरनं त्यांच्यातली कला दाखवणार आहे. मी विनंती करेल की तुम्ही कुणी लाजू नका, आम्ही डोळे बंद करून घेतो सगळे माणसं आणि तुम्ही या खेळाचा आनंद घ्या. माता भगिनींनो, सध्या गणेश उत्सव चालू आहे, उद्या महालक्ष्मी आपल्या, ते त्यांचं काम आहे, जे जिंकेल त्याला बक्षीस मिळेल. परंतु तुमचा भाऊ म्हणून येणाऱ्या काळात आणि तुमच्या आशीर्वादाने मागच्या काळात मी या तालुक्याला विकासाच्या माध्यमातून अनेक बक्षिसं देण्याचा प्रयत्न तुमचा लहान भाऊ म्हणून त्या ठिकाणी केलेला आहे. त्यामध्ये अनेक डांबरीकरणाचे रस्ते, जोरदार टाळ्या वाजून आपले क्रांती नाना यांचं आपण स्वागत करूया. अतिशय छान कार्यक्रम त्यांच्या वतीने या ठिकाणी पार पडतोय. ही तारीख आजची मिळत नव्हती, परंतु आमच्या संजनाताई यांनी विनंती केली आणि त्यांनी आपल्या जाफराबाद नगरीसाठी वेळ दिला. मी परत एकदा तालुक्याच्या वतीने नाना आपलं मनपूर्वक स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. धन्यवाद. 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 ताईंचा आणि भाऊंचा पण उखाणा झालाच पाहिजे, कारण की विठ्ठल रुक्माईची जोडी सगळ्या जाफराबाद मध्ये एकदम फेमस आहे. त्यांचा उखाणा झालाच पाहिजे. पोरगी असं काहीतरी मध्येच काढते बघा, घ्यायला लावायचं का? तुम्ही सगळे असं लागणार, आम्ही नव्हतो ना, त्याच्यामुळे उखाणा. यस, आधी लेडीज फर्स्ट. हिमालयातून वाहतो पाण्याचा झरा, हिमालयातून वाहतो पाण्याचा झरा, तुमचे लाडके भाऊ आहेत जणू कोहिनूर हिरा. यस, तारीख घरी केली तर बरी होईल. तुमचा उखाणा. मी घेतला असता उखाणा, परंतु बक्षीस माणसांचे काही बक्षीस पुरुषांचे दिसत नाही, त्यामुळे रद्द करतो. जबाबदारी आता सगळ्या महिलांची आहे. आग बाई, आग बाई, आग बाई. चालू चालू. आलीबाई चंद्रा, आलीबाई चंद्रा, अहो आलीबाई चंद्रा, बघा आलीबाई चंद्रा. पैठणी साडीत लाडीत गोडीत बसून गाडीत नागतोंड मोडीत पदर ओढीत साऱ्यांना छेडीत आली बघा केस मोकळे सोडीत. हा आलीबाई चंद्रा, ये आलीबाई चंद्रा, अग आलीबाई चंद्रा, ही आलीबाई चंद्रा. हसरी लाजरी दिसते साजरी कानती रत्नाची, हटके झटका तिचा ग बाय लय ती गुणाची. हा हसरी लाजरी दिसते साजरी खानती रत्नाची, हटके झटका तिचा ग बाय लय ती गुणाची. अग लय ती गुणाची, लय ती गुणाची. आलीबाई चंद्रा, अग आलीबाई चंद्रा, ही आलीबाई चंद्रा, अहो आलीबाई चंद्रा. नटून बसती उठून दिसती मनात ठसती काळजात घुसती गालात हसती हादरली वस्ती बघून तिला ती दिल में बसती. नटून बसती उठून दिसती मनात ठसती काळजात घुसती. हो गई
की कहानी हो गई जो ये दीवानी बस कहानी हो गई किसी दिन बनेगी वो राजा की रानी अभी तो मिले हो अभी तुम न जाना दिल में गया है तुम्हारा जरा फिर से हे होतं ना हा गुडघ्याची एक्सरसाइज होती डान्स आता आहे एका लाईनी तू रेडी मला भरलं तुझं मी तुझा उमेदवार तुझ्या एक मतासाठी माझं काळीज एक मतासाठी माझं काळीज सवा बत्तीस तू माझ्या बत्तीस तू माझ्या संतोष भाऊंना आमदार झाल्यासारखं जवा बत्तीस तू माझ्याकडे आमदार झाल्यासारखं मी तुझ्यासाठी धडपड भाजपचं निशाण फडफड तिथे मनाला बटन संतोष भाऊ दानवे पाटील यांच्या नावा फुटलं बटन संतोष भाऊ दानवे पाटील यांच्या नावा फुटलं अरे देवा हा या पुढे या जबाबतीस तू माझ्याकडे पुढं काय बाई सोडला माझा पदर बाळा नव्हते
आला देवी जायचा म्हणून मी थांबवलो. अहो कसं वाटलं खंडेलवाल वहिनी आज लग्नाची फुटली हा खूपच छान वाटलं. खूप एन्जॉय होणार बहुत एन्जॉय होणार ना बरं सगळे तुमच्या आयुष्यात हा आनंदाचा क्षण आला त्यांना दोन्ही हात वर करून भरभरून आशीर्वाद द्या. माऊली तुमचा आशीर्वाद खूप मोठी ताकद आहे. आदरणीय संतोष भाऊ असेल त्यांना भरभरून आशीर्वाद द्या. काय तुमच्याकडे अपेक्षा नाही आम्हाला त्यांनी एवढी कामं केली माऊली तुम्ही आशीर्वाद द्या कारण की तुमचा आशीर्वाद एवढी मोठी पैठणी द्यायला निवडलं. तुम्हाला पटलं असं तर टाळ्या वाजवलं कारण की ह्या बिचारीने नाही का त्यांच्या पैसे त्यांनी लेस काय काय केलं. ओके बाकी सगळ्या पुढच्या खेळामध्ये भाग घ्या असंच बसा पट. येस आम्ही आता पुन्हा एवढे आले विचार करता सगळे बहुमताने त्यांना आमदार करणार आहे त्यांचा विजय होणार आहे ही माझी गणपतीला विनंती. गणपती बाप्पाच्या गावाची गणपती बाप्पा भंडारा करून टाकेल आली निवडून की धमाकी गडबड नका करू. येस बहुवरचं गाणं कसा वाटला कार्यक्रम तुम्हाला दिले बंद करा. हा कार्यक्रम कसा वाटला संधी मिळाली कधी असं डान्स केला का आयुष्यात पहिल्यांदा भाऊ मुळे भेटलं मला पहिल्यांदा करायला भाऊ विजय होणार. खरं सांगतो भाऊ ही महिलांच्या मनातली भावना कारण स्टेजच मिळत नाही महिलांना. मी सांगितलं का अशा हवा भरायची एकच हाताने एक मागे बांधला एक मागे. हा ज्याचा सगळ्यात आधी फुटेल थांबा की उशीर 2 3:30 स्टार्ट. एक हात चला निघा बाहेर चला निघा बाहेर पहिलं बक्षीस दुसरं नाही चिटिंग नाही न्यू होम मिनिस्टर लय भारी क्रांती भाऊजी आलेत आपल्या दारी क्रांती नाना सह्याद्रीची जोडी भारी लय भारी
लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी लय भारी लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी लय भारी लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी